हाय मित्रांनो, कशा आहेत तुम्ही? बरे आहेत ना? आज मी बनवणार आहे उकडीचे मोदक. या तुम्हाला दाखवते कसे. ही इलायची घेतले मी ठेचून, ही चारोली घेतले, ही काजू बदाम घेतलेत कापून, एक वाटी भरून घेतलाय मी खोबरा, ओला खोबरा, आणि इकडे मनुका घेतले, आणि तांदळाचं पीठ घेतलं एक वाटी, आणि हा गोळ घेतलाय बारीक खिसून. चला आता आपण पहिला सारण बनवू. माझ्याकडे घी संपलंय म्हणून मी तेल यूज करतो. खोबरा फ्राय करून घेऊ. आता आपण त्याच्यामध्ये गूळ टाकू, पूर्ण मिक्स करून. आता हे आपण काजू बदाम फ्राय करून घेऊ. तर मी चारोले पण टाकून दिले. लगेच आपण आता मनुका पण टाकून फ्राय करून घेऊ. आता आपले फ्राय झालेत. आता एका डिश मध्ये काढून घेऊ. आता आपण जे काजू बदाम फ्राय केले ते याच्यामध्ये टाकू. आपण आता इलायची जी ठेचून घेतलेली ती टाकू. आता आपलं सारण झालंय रेडी. आता त्याला खाली उतरवून घेऊ आणि पीठ या करून घेऊ मळून. आम्ही 1 ग्लास पाणी घेतलाय, हा उकळून घेऊ. मीठ टाकू त्याच्यामध्ये, पाण्याला उकळी आली तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकू. आता पाण्याला उकळी आले. आता आपण त्याच्यामध्ये पीठ टाकूया. बघा असं पीठ करायचं. आता याला फक्त 2 मिनिटासाठी झाकून ठेवूया. हे बघा मी 2 मिनिटाच्या नंतर काढलाय आणि एका परातीमध्ये घेतलाय. आता तो पीठ मळून घेऊ. असं ओला हात करून त्याचं पीठ मळून घ्यायचं. आता आपलं पीठ रेडी आहे. हे बघा असं मळून घ्यायचं. हे बघा आता आपण मोदक बनवायला स्टार्ट करू. मी साच्याने बनवते, तुम्ही हाताने पण बनवू शकता. मी याला तेल लावून घेतले. हे बघा असं वरचं काढायचं आणि पूर्ण ह्याला दाबून घ्यायचं. हे बघा असं. हे बघा असं. आणि ह्याच्यामध्ये आपण सारण टाकूया. हे बघा असं त्याच्यामध्ये बोटाने आतमध्ये ढकलूया. असं बनवायचं. सारण भरून झालंय. आता त्याच्यावरती आपण पीठ लावूया. पूर्ण पीठ असं थापून घेऊ. जे एक्स्ट्रा आहे ते काढून टाकू. हे बघा आता पूर्ण पॅक झालाय. आता आपण हे बघा किती सुंदर झालंय, तुम्ही बघू शकता.